माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, शॉर्टकट मध्ये BPT. ठीक आहे, बघा प्रमेय कसे आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला, म्हणजे आपल्याला एक त्रिकोण काढला पाहिजे, त्याची एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. समांतर असणारी रेषा, समांतर असणारी रेषा कशी असली पाहिजे, त्याच्या उरलेल्या बाजूंना, उरलेल्या बाजू किती, 2. एक बाजू गृहीत धरली आपण पहिली आणि उरलेल्या बाजू किती आहेत, 2. मग अशी माहिती असणारा त्रिकोण काढला पाहिजे. बघा मी या ठिकाणी त्रिकोण काढला आहे. पहिल्यांदा आपल्याला एक शब्द आला होता त्रिकोणाच्या, म्हणून आपण त्रिकोण ABC काढला आहे एका बाजूला. मग आपण त्याची BC बाजू ध्यानात घ्यायची आहे. या BC बाजूला समांतर असणारी रेषा काढायची आहे. आता समांतर असणारी रेषा कशी काढता येईल, BC बाजूला समांतर असणारी रेषा BC बाजूच्या वरही काढता येईल, खाली पण काढता येईल, अशी इकडे खाली. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे, समांतर असणारी व त्याच्या पुढे काय म्हटले, त्याच्या उरलेल्या बाजूंना. उरलेल्या बाजू किती, 2. बाजू AB आणि बाजू AC. उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदूत, 2 भिन्न बिंदू बघा D आणि E, 2 भिन्न बिंदूत छेदत असेल, भिन्न बिंदूत छेदत असेल, अशी समांतर रेषा काढली पाहिजे. म्हणून साठी मी त्रिकोण कसा काढलाय परत एकदा बघा. त्रिकोण ABC मध्ये बाजू BC ला समांतर असणारी रेषा L काढली आहे. कशी काढली आहे, ती बाजू AB ला D बिंदूत आणि बाजू AC ला E बिंदूत छेदते. मग आता आपल्याला पक्ष लिहायला पाहिजे. पक्ष म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, पक्ष म्हणजे वाक्याचा पूर्वार्ध, वाक्याचा पूर्वार्ध. किंवा वाक्यामध्ये जर आला असेल आणि तर आला असेल तर जर पासून तर पर्यंतचा भाग. हे बघा इथे जर नाही आला पण तर आला आहे बघा. जर पासून तर पर्यंतच्या भागाचे आकृतीला धरून केलेले वर्णन म्हणजे पक्ष. बघा वाक्यामध्ये जर आला असेल तर आला असेल तर जर पासून तर पर्यंतच्या वाक्याचे आकृतीला धरून केलेले वर्णन म्हणजे पक्ष. मग आपण इथे आकृतीचं वर्णन करू शकतो. काय वर्णन करू शकतो ते मी आता या ठिकाणी पक्षामध्ये लिहिणार आहे बघा. ठीक आहे, वर्णन करता येईल आपल्याला. काय करता येईल बघा, असं म्हणता येईल आपल्याला त्रिकोण ABC मध्ये, म्हणून इथे लिहायचं आहे त्रिकोण ABC मध्ये काय बरं आहे महत्वाची गोष्ट, त्रिकोण ABC मध्ये रेषा L कशी काढली होती, समांतर आहे ना. रेषा L समांतर कुणाला समांतर आहे, बाजू. रेषा L समांतर बाजू. बघा ही रेषा आहे L समांतर कुणाला आहे, बाजू BC ला, बाजू BC. अजून काय आहे बरं, आपल्याला असं लिहिता येईल आणि किंवा तसेच, आणि किंवा तसेच रेषा L ही बाजू AB ला D बिंदू छेदते. मग लिहा ती रेषा किंवा रेषा L बाजू AB ला, बाजू AB व बाजू AC ला अनुक्रमे बिंदू D व E इथे बघा मध्ये छेदते, मध्ये
छेदते. समजलं? अनुक्रमे म्हणजे काय, पहिल्यांदा डी मध्ये छेदली, नंतर ई मध्ये, असा हा अनुक्रम लावला आहे. कळलं पक्ष? परत एकदा बघा पक्ष काय ते. त्रिकोण एबीसी मध्ये, हा त्रिकोण एबीसी आहे, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल बाजू बीसी ला समांतर आहे. अजून काय, ती रेषा म्हणजे एल रेषा बाजू एबी ला डी बिंदूत आणि बाजू एसी ला ई बिंदूत छेदते. समजलं पक्ष? आता घेऊया साध्य. साध्य म्हणजे काय, तरच्या पुढचं वाक्य आणि त्याचा आधार घेऊन आपल्याला साध्य लिहायचं आहे. तर काय होईल बघा, एक गोष्ट घडली की दुसरी गोष्ट घडत असते, तसं तर. मग तर कधी असं झालं तर, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा काय करते, ती रेषा त्या बाजूंना, त्या बाजू कोणत्या, ए बी आणि एसी ला प्रमाणात विभागते किंवा एकाच प्रमाणात विभागते असं म्हणतात. प्रमाणात विभागते असं म्हणतात किंवा एकाच प्रमाणात विभागते असं म्हणतात किंवा समान गुणोत्तरात विभागते असंही म्हणतात. मग समान गुणोत्तरात विभागते हे फार सोपे. मग काय होईल बघा बरं, रेषा एल आहे की नाही, रेषा एलने काय केलं, ए बी बाजूचे दोन भाग केलेत. बघा, ए पासून डी पर्यंत एक भाग झाला, तो इथे लिहिला मी एडी, ठीक आहे. आणि रेषा एलने दुसरा भाग केला ए बीचा, तो आहे डीबी, तो इथे लिहिला खाली डीबी, ठीक आहे. आता अजून एक काम केलं रेषा एलने, काय केलं बरं, एसी चे दोन भाग केले, एई आणि ईसी, ते इथे लिहिले एई आणि ईसी. आता आपण वाक्याकडे बघूया. वाक्यात काय म्हटले, तर ती रेषा म्हणजे कोणती रे, रेषा एल त्या बाजूंना म्हणजे ए बी ला आणि एसी ला एकाच प्रमाणात विभागते, म्हणजेच समान गुणोत्तरात, म्हणून ते खुणा केल्या बघा, समान गुणोत्तरात विभागते. दोन गुणोत्तरे समान असतील तर त्याला म्हणतात एकाच प्रमाणात विभागते. दोन गुणोत्तरे समान असतील तर त्याला म्हटले आपण एकाच प्रमाणात आहे. ठीक आहे, लक्षात आलं साध्य? ठीक आहे, साध्य कळलं का तुम्हाला? अशा पद्धतीने आपल्याला साध्य मिळालं आहे. एडी छेद डीबी बरोबर ए छेद ईसी. हे सगळं कुणामुळं झालं? रेषा एल जी होती आणि ती बाजू बीसी ला समांतर होती ना, तिच्यामुळे झालेले. रेषा एलने फार महत्वाची भूमिका केलेली आहे. ठीक आहे, साध्य समजलं का तुम्हाला? आता आपण जाणार आहोत पुढे. आता आपल्याला सिद्धता मांडायची आहे. आपल्याला काय करायची आता? सिद्धता मांडायची आहे. मग सिद्धता मांडताना आपण काय करतो? ठरल्याप्रमाणे नेहमी काय करतो? साध्याला प्रश्न विचारतो, मला काय करायचे? मग साध्य तुम्हाला उत्तर देतं आहे ना. मग हे साध्याकडे बघत राहा. काय म्हणते? एडी भागिले डीबी, म्हणजे तुम्हाला एक काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? एडी भागिले डीबी ची किंमत काढली पाहिजे. ती किंमत कदाचित ए बरोबर ईसी एवढी येऊ शकते, नाही का? पण काय केलं पाहिजे काम? एडी भागिले डीबी काढला पाहिजे. मग आपण एक आठवायचं असतं काम, की आपण यापूर्वी कोणते कोणते गुणधर्म शिकलो आहे, त्याच्यामध्ये असं कधी आलं आहे का? एडी भागिले डीबी बरोबर ए भागिले ईसी, म्हणजे सेम टू सेम नाही येणार. कदाचित एडीच्या जागी पी क्यू असेल, डीबीच्या जागी एक्स वाय असेल, एच्या जागी एक्स झेड असेल, आणखी काय असू शकतं. अशा प्रकारची दोन गुणोत्तरे समान असतात, असा कधी गुणधर्म घेतला आहे का? तर नाही, असा कधीही गुणधर्म आपला झालेला नाही. हा पहिलाच गुणधर्म आहे. म्हणून आपण आता व्यवस्थित विचार करणार आहोत की एडी भागिले डीबी हे गुणोत्तर आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण शिकलेलो 3 गुणधर्म जे होते ते थोडेसे बघूया. हे बघा, आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा पहिला गुणधर्म शिकलो होतो. त्यानंतर आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा दुसरा गुणधर्म शिकलो, पण तेव्हा
उंची कशी होती, समान होती आणि मग क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात होती. तिसरा गुणधर्म शिकलो होतो तेव्हा पाया समान होता आणि म्हणून त्रिकोणांची क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात होती. मग आता जर आपलं साध्य है ना, आपलं साध्य आणि आपल्याला ज्याची किंमत मिळवायची तो म्हणजे कोण, एडी भागिले डीबी याच्यासारखं, फक्त उजवी बाजू बघूच नका, एडी भागिले डीबी सारखं दिसणार असं कोण आहे, एडी भागिले डीबी ची किंमत काढायची. तसं इथे बघा बरं, बीसी भागिले क्यूआर ची किंमत किती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यूआर, किंवा एडी भागिले डीबी सारखा दिसणारा एडी भागिले पीएच ची किंमत किती आहे बरं, डाव्या बाजूला लिहिलेली. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला एकतर एडी हा पाया मानावा लागेल आणि त्याच वेळेला डीबी हा पाया मानावा लागेल. मग जर पायांचं गुणोत्तर कोणा एवढा असेल, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळा एवढा असेल. पण कधी, हे एडी आणि डीबी पाया असले पाहिजेत आणि त्याच वेळेला एडी पाया असणारा आणि डीबी पाया असणाऱ्या त्रिकोणांची उंची समान असली पाहिजे. त्यावेळेला आपल्याला एडी भागिले डीबी काढता येईल. मग बघूया बरं आपण, एडी पाया मानला तर काय होईल त्रिकोणाचा, आणि डीबी एका त्रिकोणाचा पाया मानता येतो का ते बघूया. ठीक आहे, चला मग आता इथे बघा आकृतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला पाहिजे होतं एडी पाया असणारा त्रिकोण. इथे बघा बरं, एडी बाजू असणारा त्रिकोण आहे की नाही बघा, त्रिकोण एडीई. एडी पाया असणारा त्रिकोण आहे उपलब्ध, कारण एडी बाजू असेल तर त्या बाजूला आपण पाया म्हणू शकतो. म्हणजे एडी पाया असणारा त्रिकोण तुम्हाला दिसतो आहे, त्याचं नाव आहे त्रिकोण एडीई. मग आता दुसरा पाया असणारा त्रिकोण आहे का बघूया. बघ, डीबी. इकडे बघा, या ठिकाणी डीबी दिसतोय ना डीबी. पण डीबी बाजू असणारा त्रिकोणच नाही इथे बघा. डीबी बाजू असणारा त्रिकोण आहे का, नाही. म्हणजे आपल्याला रचना करायला पाहिजे. रचना म्हणजे काय, आपल्या साध्या भाषेमध्ये माझ्या, तहान लागली का विहीर खोदायची, पण एका दगडात अनेक पक्षी मारायचे, म्हणजे फायदा होईल अशी रचना करायची. ठीक आहे ना. आता तहान लागलीच आहे आपल्याला. कशाची तहान लागली, डीबी बाजू असणारा त्रिकोण काढण्याची तहान लागलेली. पण डीबी बाजू असणारा त्रिकोणच नाही, म्हणजे रचना केली पाहिजे. मग काय करता येईल बरं, साधी सोपी गोष्ट आहे. डीबी बाजू असणारा त्रिकोण होण्यासाठी आपण जर बी बिंदू आणि ई बिंदू जोडला तर त्रिकोण तयार होईल. मग आपण या ठिकाणी रचना करूया. ठीक आहे. आता मी सगळी रचना जी आहे ती पेनाने करतोय, पण कशासाठी, व्हिडिओमध्ये तुम्हाला पेन्सिलचं भाग दिसत नाही म्हणून पेनाने करतोय. तुम्ही घरी मात्र पेन्सिलने रचना करायची आहेत किंवा आकृत्या सगळ्या पेन्सिलने काढायच्या आहेत. बघा, या ठिकाणी मी रचना केलेली आहे. काय केली रचना, रेख बीई काढला. रेख काय काढला, बीई. म्हणून मी इथे लिहिणार रचनेमध्ये, रचना रेख बीई. लगेच म्हणणार नाही काढला, कारण अजून माझी रचना अपुरी आहे. ठीक आहे, फक्त रेख बीई काढला असं मी या ठिकाणी म्हणणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता पुढे काय बघायचंय, आपलं ठरलं होतं एडी पाया असणारा त्रिकोण पाहिजे. हे बघा, एडी पाया असणारा त्रिकोण एडीई. डीबी पाया असणारा त्रिकोण पाहिजे, हा आहे डीबी पाया असणारा त्रिकोण. कोणता त्रिकोण होईल, त्रिकोण बीडीई. डीबी पाया असणारा त्रिकोण तयार आहे, एडी पाया असणारा त्रिकोण तयार आहे की नाही. आणि मग आपल्याला एडी भागिले डीबी काढता येईल. पण त्याकरिता ह्या दोन त्रिकोणांची म्हणजे त्रिकोण एडीई आणि त्रिकोण बीडीई यांची उंची समान असली पाहिजे. उंची कशी असली पाहिजे, समान. म्हणजे समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरता येईल. मग त्यासाठी मी आता तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे, त्या महत्वाच्या लक्षात घ्या. मग या दोन त्रिकोणाची उंची समान होती की नाही ते तुम्हाला समजून जाईल.
एक वाक्य सांगतो ऐका. जर दोन त्रिकोणांचे पाया, दोन त्रिकोण गृहीत धरूया आपण. इथे बघा दोन त्रिकोण दाखवतो तुम्हाला. इकडचा भाग झाकून टाकतो. एवढंच बघा. आता दिसतात दोन त्रिकोण. त्रिकोण ADE आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण BDE. काय म्हणत होतो मी? जर दोन त्रिकोणांचे पाया एकाच रेषेत असतील, समजा त्रिकोण ADE चा पाया AD मानला, त्रिकोण BDE चा पाया BD मानला, तर मला सांगा हे दोन पाया एका रेषेत आहेत की नाहीत? आहेत. एका रेषेत आहेत. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांचे पाया एका रेषेत आहेत. आहेत की नाही? आता दुसरी गोष्ट बघा. पाया एका रेषेत आहेत. दुसरी गोष्ट, त्या पायांसमोरील शिरोबिंदू बघा बरं. AD पाया मानला. AD च्या समोरचा शिरोबिंदू आहे E. कोणता शिरोबिंदू आहे? E. आणि पाया BD बघा. पाया BD समोरील शिरोबिंदू आहे E. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांचा एक शिरोबिंदू सामायिक आहे. दोन त्रिकोणांचा एक शिरोबिंदू कसा आहे रे? सामायिक आहे. आता माझं वाक्य पूर्ण करतो बघा काय होईल. जर दोन त्रिकोणांचे पाया आहेत का, पाया एका रेषेत असतील आणि पायांसमोरील शिरोबिंदू सामायिक असेल, तर त्या त्रिकोणांची उंची समान असते. तर त्या त्रिकोणांची उंची समान असते. इथे उंची दाखवली नाहीये. काहींना वाटेल DE ही उंची. DE ही उंची नाही. लक्षात घ्या. या ठिकाणी त्रिकोण ADE ची उंची दाखवली नाही. तसेच त्रिकोण BDE ची उंची सुद्धा दाखवलेली नाही. ती उंची मात्र समान आहे. एवढंच लक्षात घ्या. याचा अर्थ असा झाला, त्रिकोण ADE व त्रिकोण BDE यांची उंची समान आहे. यांची उंची समान आहे. लक्षात आलं तुमच्या? मग समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म आपल्याला वापरायला परवानगी मिळाली. समजलं? मग सिद्धतेमध्ये आपण पहिल्यांदा AD भागिले DB काढणार आहोत. काढूया. रचना इथपर्यंत अर्धवट राहिलेली आपली. परत आपण पुढे गेल्यावर पूर्ण करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण काय करूया? AD भागिले DB काढून घेऊया. बघा सिद्धतेमध्ये आपण जायचे आणि मी म्हटलं तुम्हाला की मला पहिल्यांदा AD भागिले DB काढायचा आहे. हा मार्ग कोण सांगितला? साध्यने सांगितला. साध्य म्हटलं माझी डावी बाजू बघा आणि काढा की माझी किंमत. आणि म्हणून आपण AD भागिले DB काढणार आहे. इथे मी सरळ लिहिणार आहे AD भागिले DB. का बरं? तर आपल्याला गुणधर्म वापरायचा आहे. समान उंचीच्या त्रिकोणांचा गुणधर्म. त्रिकोण ADE ची उंची आणि त्रिकोण BDE ची उंची समान होती की नाही? मी सांगितलं आत्ताच. मग उंची समान आहे म्हणून आपण समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे शिकलो होतो, तेच लिहायचे. पहिला त्रिकोण आहे वरचा, एरिया ऑफ ट्रायंगल ADE भागिले एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा BDE. बरोबर. क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कुणा एवढं असणार आहे? पायाने एवढं. त्रिकोण ADE चा पाया काय मानला होता? AD. आणि त्रिकोण BDE चा पाया काय मानला होता? DB. आणि कारण काय येईल? समान उंचीचे त्रिकोण. ठीक आहे. आता आपण काय केलं? AD भागिले DB ची किंमत काढून घेतली. आता आपल्याला काढायची आहे AE भागिले AC ची किंमत. मग तुम्ही म्हणाल AE भागिले AC का काढायचा? जर आपल्याला AD भागिले DB ची किंमत बघा, AD भागिले DB ची किंमत AE भागिले AC मिळाली आहे का? नाही मिळाली. म्हणजे तिसरीच गोष्ट मिळालेली आहे वेगळीच. आणि म्हणून आपण उजवी बाजू सुद्धा काढून घेणार. म्हणजे काय? डाव्या बाजूची किंमत काढून घ्यायची, उजव्या बाजूची किंमत काढून घ्यायची आणि त्या दोघी सारख्या होण्यासाठी त्यांची डावी बाजू सारखी दाखवूया.
म्हणजे काय, एडी भागिले डीबी ची किंमत जी येईल ती आणि ए भागिले एसी ची किंमत जी येईल ती जर सारखी आली तर एडी भागिले डीबी बरोबर ए भागिले एसी होऊन जाईल. त्याकरता आपण दुसरं विधान करणार आहे ए भागिले एसी ची किंमत काढण्याचं. मग ए भागिले एसी काढायची म्हटल्यावर परत आपल्याला विचार करायचा आहे ए बाजू असणारा म्हणजेच ए हा पाया असणारा त्रिकोण आहे काय. परत आकृती बघा, इकडे बघा, ए बाजूला पाया मानायचा आहे आपल्याला. मग ए पाया असणारा त्रिकोण होईल का, होईल. त्रिकोण एडीई चा पाया आता ए मानला. मग अशी बघा, ह्याच त्रिकोणाचा पाया आपण एडी मानला होता. आता मात्र आपण दिशा बदलली आहे. त्रिकोण एडीईचा पाया ए मानला आहे साध्यानुसार. साध्यानुसार आपण ए पाया मानला. मग ए पाया जर मानला तर ए पाया समोरील शिरोबिंदू कोण होईल, डी. ठीक आहे. आता दुसरा पाया मानायचा आहे आपल्याला त्रिकोणाचा ईसी. पण गंमत बघा बरं, ईसी बाजू असणारा त्रिकोण उपलब्ध आहे का, तर या ठिकाणी दिसतोय त्रिकोण बीईसी. पण आपल्याला असं पाहिजे, आपल्या ह्या दोन त्रिकोणांचे पाया एका रेषेत पाहिजेत. बघा, ए पाया मानला, ईसी पाया मानला, एका रेषेत आहेत. पण त्यांच्या पायासमोरील शिरोबिंदू सामायिक असायला पाहिजे. ए च्या समोरचा शिरोबिंदू डी आहे, ईसी च्या समोरचा शिरोबिंदू बी आहे. मग सामायिक होते का, नाही. मग यांची उंची समान होईल का, नाही. आणि म्हणून आपण आपल्या त्रिकोणाचा गुणधर्म वापरू शकणार नाही. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, ईसी पाया असणाऱ्या त्रिकोणाचा शिरोबिंदू डी यायला पाहिजे, अशी रचना करायला पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा रचना करणार आहे का, तर ईसी पाया असणारा आणि ईसी पाया समोरील शिरोबिंदू डी असणारा आपल्याला त्रिकोण पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा ताण लागली की विहीर खोदायची, म्हणजे रेख डीसी काढला पाहिजे, रेख डीसी काढला पाहिजे. रचना करतोय मी बघा, अशा पद्धतीने रेख डीसी काढला. समजली रचना दुसरी. आता आपण रचना पूर्ण करू शकतो. रचना रेख डीई व रेख आता कोणता काढला, डीसी काढले, अशी रचना लिहायची आहे. आता रचना आपली पूर्ण झाली. ठीक आहे, हरकत नाही. परत आपल्या मुद्द्याकडे येऊया. ए पाया असणारा त्रिकोण आहे का, आहे. ईसी पाया असणारा त्रिकोण आहे का, आहे. तो कोणता, त्रिकोण सीडीई. ए पाया असणारा कोणता, त्रिकोण एडीई. परत एकदा बघायचं आहे. आता त्रिकोण एडीईचा पाया ए, त्रिकोण सीडीईचा पाया ईसी एकाच रेषेत आहेत का, आहेत. ए पायासमोरील शिरोबिंदू डी आहे, ईसी पायासमोरील शिरोबिंदू डी आहे. म्हणजे आपलं जे स्टार वाक्य सांगितलं त्यानुसार होते का, बघा. जर दोन त्रिकोणांचे पाया एकाच रेषेत असतील आणि पायांसमोरील शिरोबिंदू सामायिक असेल तर त्यांची उंची समान असते. म्हणून त्रिकोण एडीई आणि त्रिकोण सीडीई यांची उंची समान आहे. म्हणून समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. हा गुणधर्म आपण वापरून वाक्य क्रमांक 2 सिद्धतेमधलं पूर्ण करणार. बघा, किती या सिद्धता पुढे कंटिन्यू करूया. दुसरे विधान तसेच का बरं, जसे काम पहिल्या वाक्यात केले आहे तसेच परत करणार आहे, तोच गुणधर्म वापरणार आहे. म्हणून तसेच लिहिण्याची पद्धत आहे. मग बघा, ए पाया असणारा त्रिकोण कोणता, त्रिकोण एडीई. म्हणून इथे लिहिले एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. ठीक आहे, भागिले ईसी पाया असणारा त्रिकोण कोणता, ईसी पाया असणारा त्रिकोण सीडीई. ठीक आहे, बरोबर. एडीई या त्रिकोणाचा पाया कोणता, ए. सीडीई या त्रिकोणाचा पाया कोणता, ईसी. मानलं होतं आपण सगळं. आणि कारण काय येईल, पुन्हा एकदा
समान उंचीचे त्रिकोण. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कारण दिलं. किंवा असंही कारण देता येतं, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. शॉर्टकट लिहिले क्षेत्रफळ. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात कधी असतात? समान उंचीच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे, समान उंचीच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात. उंची समान असेल तर क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला मग आपली विधान 1 आणि 2 मिळालं आहे. आपण साध्याकडे परत जाऊया. साध्याला विचारायचे एडी भागिले डीबी काढायचा होता रे बाबा, काढला मी, काढला, त्याची किंमत आली ही. ए भागिले ईसी काढायचा होता, काढला मी, त्याची किंमत डाव्या बाजूला आली बघा ही. मग आपल्याला मी मगाशी म्हणत होतो ह्या दोन विधानांची डावी बाजू सारखी झाली का ते आपण चेक करूया. बघा अंशात लिहिले एरिया ऑफ ट्रायंगल एडीई, इथं दुसऱ्या विधानात अंशात लिहिले एरिया ऑफ ट्रायंगल एडीई. अंश तर सारखा आला, त्याला पूर्वपद म्हणतात. दुसरी गोष्ट छेदात लिहिले एरिया ऑफ ट्रायंगल बीडी, याच्या छेदात लिहिले एरिया ऑफ ट्रायंगल सीडी. छेद मात्र घोळ करतोय बघा, इथं ट्रायंगल बीडीई, इथं ट्रायंगल सीडी. म्हणजे काय झाले, दोन्ही गुणोत्तरांची उत्तरपद वेगवेगळी आली आहेत. म्हणजे विधान 1 व विधान 2 यांची डावी बाजू आता तरी सारखी दिसत नाही. मग ती जर सारखी झाली तर उजवी बाजू सारखी होईल आणि एका मिनिटात साध्य आपलं होईल. पण तसं काही घडलेलं नाही. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे, विधान 1 व 2 ची डावी बाजू काहीही करून सारखी करायला पाहिजे. मग सारखी कशी होईल, त्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल बीडीई आणि एरिया ऑफ ट्रायंगल सीडी म्हणजे या दोन त्रिकोणांचं निरीक्षण करू आणि क्षेत्रफळ सारखी आहेत का बघूया. परत आकृतीकडे बघा. चला आता इथे बघितलं त्रिकोण बीडीई आणि दुसरा त्रिकोण कोणता सांगितला मी, त्रिकोण सीडीई. यांची क्षेत्रफळ चेक करायची सारखी आहेत का. बर, दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ समान कधी असतात माहितीये, जर त्या त्रिकोणांचा पायाही सारखा असेल आणि दोन त्रिकोणाची उंची पण सारखी असेल तर क्षेत्रफळे सारखी असतात. लक्षात आलं का. क्षेत्रफळे, दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी कधी असतात, दोघांचा पाया सारखा असेल, दोघांची उंची सारखी असेल तर क्षेत्रफळे समान असतात. मग आपल्याला इथं क्षेत्रफळ समान करायचे आहेत. मग बघूया, त्रिकोण बीडीईचं नीट निरीक्षण करा. त्रिकोण बीडीई आणि त्रिकोण सीडीई हे दोन त्रिकोण रेषा एल समांतर बाजू बीसी मध्ये स्थित झाले आहेत, म्हणजे बद्ध झाले आहेत. बघा आता स्थित झाले, बद्ध झाले, तेवढे मोठे अवघड शब्द तुम्हाला समजत नाही, मी सांगतो काय येते. स्थित झालेत. त्रिकोण बीडीई हा रेषा एल समांतर बाजू बीसी मध्ये स्थित झालाय म्हणजे काय बघा बर का. त्रिकोणाला, एका त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. उदाहरणार्थ त्रिकोण बीडीई चे शिरोबिंदू किती, बिंदू बी, बिंदू डी आणि बिंदू ई. मग त्रिकोण बीडीई हा रेषा एल आणि बाजू बीसी मध्ये स्थित झालाय म्हणजे काय, जर एका त्रिकोणाचे 2 शिरोबिंदू एका रेषेवर असतील. बघा बरं, रेषा एल वर बिंदू डी आणि बिंदू ई हे 2 शिरोबिंदू आहेत आणि उरलेला एक शिरोबिंदू आहे बी, तो मात्र दुसऱ्या एका रेषेवर आहे. बघा आहे की नाही. असं जर झालं म्हणजे काय, जर त्रिकोणाचे 2 शिरोबिंदू एका रेषेवर असतील आणि उरलेला शिरोबिंदू दुसऱ्या रेषेवर गेला असेल तर तो त्रिकोण त्या रेषांमध्ये बद्ध किंवा स्थित झाला आहे असे म्हणतात. मग इथे तसं झालंय की नाही बघा. रेषा डीई बघा आणि रेषा बीसी बघा. आता रेख बीसी पण त्याला आपण रेषा म्हणणारे वाढवला तर ठीक आहे. यांच्यामध्ये त्रिकोण बीडीई हा बद्ध झाला आहे, त्याचप्रमाणे त्रिकोण सीडीई हा सुद्धा बद्ध झाला आहे म्हणजे स्थित झाला आहे. मग आता झालं, आपल्याला एक वाक्य समजून घ्यायचे आणि आपलं काम होऊन जाईल. बघा आता मी काय सांगतो, त्रिकोण बीडीई व त्रिकोण सीडीई हे 2 समांतर रेषांमध्ये बद्ध आहेत की नाही. रेषा एल समांतर बाजू बीसी पक्षात लिहिले आपण, रेषा एल समांतर बाजू बीसी. 2 त्रिकोण 2 समांतर रेषांमध्ये बद्ध असतील
आणि त्यांचा पाया सामायिक असेल. आता यांचा पाया सामायिक आहे का बघूया बरं. बघा, त्रिकोण BDE चा पाया मी DE मानला, DE मानला. त्रिकोण CDE चा पाया सुद्धा DE मानला, म्हणजे झाला की नाही पाया सामायिक. मग वाक्य परत एकदा बघा. जर दोन त्रिकोण दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असतील आणि त्यांचा पाया सामायिक असेल तर त्या त्रिकोणांची उंची समान असते. म्हणजे बघा कशी गंमत आहे. दोन त्रिकोण आहेत, ते दोन समांतर रेषांमध्ये बद्ध आहेत, त्यांचा पाया सामायिक आहे, म्हणजे त्यांची उंची समान असणार. मग बघा ना गंमत, ह्या दोन त्रिकोणांची उंची समान झाली, पाया समान झाला, म्हणजे क्षेत्रफळे कशी असतील रे? मगाशी सांगितलं ना, समान असतील. क्षेत्रफळे कशी असतील? समान. तेच आपण विधान 3 मध्ये लिहिणार आहे. बघा आता विधान 3 सिद्धता चालू आहे आपली. विधान 3 मध्ये या. मी इथे लिहिले 3, परंतु त्रिकोण BDE आत्ताच दाखवला होता ना तुम्हाला तो, व त्रिकोण CDE हे रेषा L समांतर बाजू BC मध्ये स्थित असून आहेत का नाही स्थित, बद्ध आहेत की नाही आहेत. सामायिक पाया कोणता होता? DE. वरील उंची समान आहे. मी जे मगाशी बोललो तेच लिहिलं आहे. त्रिकोण BDE आणि त्रिकोण CDE दोन समांतर रेषांमध्ये बद्ध आहेत, त्यांचा पाया सामायिक आहे, तो आहे D, आणि त्यामुळे उंची कशी झाली? समान. उंची कशी झाली? समान. आणि म्हणून चौथं विधान बघा, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल BDE बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल CD. का बरं? दोघांचा पाया सारखा आहे, दोघांची उंची सारखी आहे, म्हणून क्षेत्रफळे समान आहेत, दुसरं काही नाही. समजलं? आणि अशा पद्धतीने आपण आता काय झालं बघा सिद्ध. मगाशी म्हणत होतो आपण विधान 1 मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल BDE आणि विधान 2 मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल CDE हे दोघं सारखे नाहीयेत. आता मात्र आपण विधान 4 मध्ये असं दाखवलं की हे दोन त्रिकोण सारखे आहेत. त्रिकोण सारखे म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल सारखा आहे, क्षेत्रफळे सारखे आहेत. मग क्षेत्रफळे सारखी आहेत म्हणजे काय झालं? विधान 1 ची पूर्णपणे डावी बाजू आणि विधान 2 ची पूर्णपणे डावी बाजू सारखी झाली आहे. आणि तेच मी लिहिणार आहे 5 नंबर विधानामध्ये. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ADE भागिले एरिया ऑफ ट्रायंगल BDE कुठून आलं? विधान 1 ची डावी बाजू बघा, बरोबर पुन्हा एवढी झाली. विधान 2 च्या डाव्या बाजू एवढी. एरिया ऑफ ट्रायंगल ADE भागिले एरिया ऑफ ट्रायंगल CDE. कशावरून? कारण दिले. विधान 1 बघा, विधान 1 विधान 2 चा डाव्या बाजूचा वापर केला आहे, व 4 वरून क्षेत्रफळे सारखी, म्हणून विधान 1 व 2 सारखं. समजलं का? अशा पद्धतीने विधान 1 व 2 ची डावी बाजू सारखी झाली. हे फक्त विधान 5 मध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटचं विधान करायचं आपल्याला. बघा, ज्या अर्थी विधान 1 ची डावी बाजू आणि विधान 2 ची डावी बाजू सारखी आहे, तर त्याचा अर्थ असा असतो की त्यांची उजवी बाजू सारखी असते. कारण तसा नियमच आहे, जर दोन समीकरणांची डावी बाजू सारखी असेल तर त्यांची उजवी बाजू सारखी असते. या उलट जर दोन समीकरणांची उजवी बाजू सारखी असेल तर डावी बाजू सारखी असते. मग आता आपण थोडक्यात असं म्हणूया, डावी बाजू सारखी म्हणून उजवी बाजू सारखी. आणि म्हणून 6वं विधान मी लिहिणार इथे. म्हणून 6वं विधान AD भागिले DB कुठून आलं? विधान 1 ची उजवी बाजू बरोबर AE भागिले EC कुठून आलं? विधान 2 ची उजवी बाजू. आणि म्हणून कारणात आपण तेच लिहिलं आहे, विधान 1 व 2 वरून. आणि मग आपण जे आता सिद्ध केलेले ते काय आले बघा ना, AD भागिले DB बरोबर AE भागिले EC. आणि हेच तुमचं साध्य आहे का ते एकदा पडताळून पहा. हे बघा, AD भागिले DB बरोबर AE भागिले EC आहे की नाही साध्य? सांगा बरं. सेम टू सेम. इथे बघा आणि इथे बघा, सेम टू सेम. आणि अशा पद्धतीने आपलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पूर्ण झालं. फक्त आता सेमीची मुलं आपल्याकडे आहेत ना, म्हणून थोडंसं पक्ष इंग्लिशमध्ये कसं लिहायचं, रचना इंग्लिशमध्ये कशी लिहायची, किंवा मधली विधानं इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते सांगतो. फक्त तुम्ही वाक्य मात्र पुस्तकात बघून प्रमाणाचं वाक्य लिहून काढा. पक्षाला आपण काय म्हणतो रे? गिवन.
आणि हे मराठी सांगितले फक्त इंग्लिशमध्ये सांगतो पटापटा बघा. इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल साइड BC. त्याच्यानंतर पुढे लिहा लाईन L इंटरसेक्ट, लाईन L दिसते काही, लाईन L इंटरसेक्ट साइड AB and side AC in point D and E respectively. कशी छेदते? अनुक्रमे छेदते, म्हणजे रिस्पेक्टिव्हली छेदते. ठीक आहे, समजलं. पुढे साध्य. साध्य म्हणजे काय रे? टू प्रूव्ह. टू प्रूव्ह मग काय? हे तर इंग्लिशमध्येच आहे. AD भागिले DB बरोबर A भागिले AC. फक्त रचनेला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो आणि रचना काय केलेली आहे इंग्लिशमध्ये लिहायची आपल्याला. फक्त असं लिहा, ड्रॉ सेगमेंट BE अँड सेगमेंट DC. ड्रॉ सेगमेंट BE अँड सेगमेंट DC. कंप्लीट झाली रचना. सिद्धता म्हणजे प्रूफ. सिद्धता म्हणजे काय? प्रूफ. फक्त इथे बघा विधान एक सगळं इंग्रजीमध्ये आहे, शेवटचं वाक्य फक्त मराठीत आहे. समान उंचीचे त्रिकोण. इथं फक्त म्हणायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. ट्रायंगल्स शॉर्टकट लिहिलं बघा, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. हाईट हे मराठीवाल्यांचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून इंग्लिश लिहित नाही. ठीक आहे, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. दुसरे कारण सेम, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट हे नका लिहू. आता इंग्लिशवाल्याने थोडासा बदल करायचा आहे. तिसरं विधान आहे ना कारण म्हणून टाकायचे आणि चौथं विधान वर सरकून द्यायचे. चौथं विधान जे आहे ते इंग्लिशवाल्यांचं तिसरं होऊन जाईल. एक विधान इंग्लिशवाल्यांचं कमी होईल, हे कारण म्हणून टाकणार आहे. मग इंग्लिशवाल्यांचं तिसरं विधान काय असेल बघा, विधान तिसरं असं असणार आहे. डायरेक्टली आहे. फक्त इथे ना परंतु, आता तिथे परंतु म्हणा, इथे म्हणा बट. इथे म्हणूनच्या जागी तिसऱ्या विधानात म्हणायचं बट एरिया ऑफ ट्रायंगल BDE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CD. आणि याला रिझन द्यायचं आहे इंग्लिशवाल्यांनी. काय रिझन द्यायचे? तिसऱ्यामध्ये जे लिहिले ना ते रिझन द्यायचे. ते रिझन काय सांगतो. इंग्लिशवाल्यांनी लक्षात आलं का? विधान 1 पूर्ण बरोबर लिहायचं, 2 बरोबर लिहायचं, 3च्या जागी मात्र बट लिहायचं आणि बटच्या पुढे हे न लिहिता डायरेक्ट चौथ्याचं विधान पूर्ण करायचंय. इथे बघा सांगतो इंग्लिशसाठी, बट एरिया ऑफ ट्रायंगल BDE बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल CD. रिझन द्यायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस अँड हाईट. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस अँड सेम हाईट. सेम बेस आहे, सेम हाईट आहे, म्हणून त्यांची क्षेत्रफळ समान आहे. आणि मग पुढचं सेम टू सेम लिहायचं आहे. फक्त काय लिहायचंय? इथे विधान आलं, विधान 1, 2 व 4 वरून. इथे तुम्हाला साधे सोपे 9वीत शिकला तुम्ही. फ्रॉम 1, 2 and 4. इथे लिहायचं फ्रॉम 1 and